राधे राधे सगळ्यांना. मी न्यूमरोलॉजी बघते. न्यूमरोलॉजी थ्रू लोकांना त्यांच्याबद्दल सांगते. म्हणजे मी एक न्यूमरोलॉजी प्रॅक्टिशनर आहे. हो, मी स्वतःला प्रॅक्टिशनरच म्हणून घेते, कारण मी रोजच्या रोज नवीन-नवीन अनुभव घेते. नवीन-नवीन काहीतरी शिकते माझ्या न्यूमरोलॉजी थ्रू. प्रत्येक क्लायंटमुळे मला काहीतरी नवीन शिकायला भेटतं. माझ्या नॉलेज इन्क्रीज होतं, माझे एक्सपिरियन्स वाढतात. आणि हे आलेले एक्सपिरियन्स, आलेला अनुभव, वाढलेलं नॉलेज यामुळे मी पुढच्या क्लायंटला अजून चांगलं गाईड करू शकते, अजून चांगलं त्यांना एक्सप्लेन करू शकते गोष्टी. हा आहे माझा आतापर्यंतचा एक्सपिरियन्स. आता हे मी तुम्हाला सगळं का सांगत आहे? तर हे मी सगळं तुम्हाला यासाठी सांगत आहे, की माझ्यासमोर आहे ना, आजकाल खूप सारे व्हिडिओज येत आहे किंवा मी फेसबुक ओपन केलं, इन्स्टा ओपन केलं, तर काही ॲड्स येतात. त्यात असं सांगितलं जातं, की काही तासांच्या वेबिनारमध्ये, काही तासांच्या ऑनलाईन क्लासमध्ये तुम्ही खूप चांगले न्यूमरोलॉजिस्ट बनू शकता, ज्योतिषशास्त्र बनू शकता, ज्योतिषी बनू शकता, तुम्ही स्वतःची कुंडली स्वतः बनवू शकता, तुम्ही घरच्या सगळ्या मेंबर्सची कुंडली स्वतः बनवू शकता. आणि हे सगळ्या ॲड्स बघून, हे सगळे व्हिडिओज बघून जर का तुम्ही या फील्डमध्ये येण्याचा विचार करत आहात, तर तिथेच थांबा. तिथेच थांबा, कारण तुम्ही स्वतःचा पैसा वेस्ट करत आहात, तुम्ही स्वतःचा वेळ वेस्ट करत आहात. काय आहे ना, न्यूमरोलॉजी, ॲस्ट्रोलॉजी किंवा तत्सम ज्ञान जे असतात, जे गूढ ज्ञान असते, ते ज्ञान फक्त 2 तासाच्या व्हिडिओतून किंवा 4 तासाचा व्हिडिओ अटेंड करून, एखादा सेमिनार अटेंड करून तुम्ही नाहीच घेऊ शकत. किंवा एखादं पुस्तक वाचून कोणी जर का म्हणत असेल, की मी ज्योतिषी आहे किंवा मी ॲस्ट्रोलॉजर आहे, न्यूमरोलॉजिस्ट आहे किंवा मी वास्तुविशारद आहे, तर या गोष्टी अजिबातही शक्य नाही आहे. म्हणजे मी आजपर्यंत जवळपास 8 टीचर्सकडनं शिकलेली आहे, जे की न्यूमरोलॉजिस्ट आहेत. पण मला अजूनही असं वाटतं, की माझं न्यूमरोलॉजीबद्दलचं ज्ञान खूप अधुरं आहे. अजूनही असं वाटतं, की मी अजून यात खूप सारं काही शिकण्यासारखं आहे, जे की माझ्यापर्यंत अजून पोहोचलेलं नाही आहे. जे 8 लोकांकडनं, ज्या 8 टीचर्सकडनं मी शिकलेली आहे, त्या सगळ्यांनी मला शिकवलं. पण या सगळ्यांची जी शिकवण्याची पद्धत होती, या सगळ्यांचं जे नॉलेज देण्याची पद्धत होती किंवा या सगळ्यांकडनं जे मी शिकली आहे, त्या सगळ्या गोष्टी अलग-अलग होती. आणि म्हणूनच मी जेव्हा पण कुठला क्लास अटेंड करायला आजही बसते, तर आजही मी अशी बसते, की मला या गोष्टीबद्दल, या फील्डबद्दल काहीच नॉलेज नाही आहे. मी अशी बसते आणि त्याच वेळेस मी त्यांनी शिकवलेल्या सगळ्या गोष्टी शिकते. मी या ठिकाणी हा व्हिडिओ बनवण्यामागचं इंटेन्शन एकच, की सगळे हे असे व्हिडिओज पाहून, अशा ॲड्स पाहून तुम्ही तुमचा टाईम आणि पैसा प्लीज वेस्ट नका करू. कारण जर का तुमच्यासाठी ही फील्ड असेल, तुमचं जर का भविष्य या फील्डमध्ये असेल, तर युनिव्हर्स तुम्हाला तसे इंडिकेशन्स देईल आणि मग त्यानुसार तुम्ही तुमचे डिसिजन्स घ्याल. म्हणजे मी हे यासाठी सांगते आहे, कारण माझ्याच सर्कलमधले खूप सारे लोकं मी न्यूमरोलॉजी शिकते आहे म्हणून त्यांनी न्यूमरोलॉजी शिकली किंवा वास्तूमध्ये ते शिकले. पण प्रत्येक गोष्ट प्रत्येकासाठी नसते. ते लोकं शिकले, पण त्याचा पुढे काहीच त्यांनी उपयोग नाही केला, कारण ती फील्ड त्यांच्यासाठी नव्हतीच. बट मी आजही या फील्डमध्ये आहे आणि काहीतरी याशीच रिलेटेड शिकण्याचा प्रयत्न करते आहे. आणि हो, जर का तुम्ही शिकले आणि लोकांना जर का तुम्ही गाईडन्स देत आहात, तुम्ही तर तुमच्या नॉलेजनुसारच गाईडन्स द्याल ना. जेवढं तुम्हाला इन्फॉर्मेशन आहे, जेवढी तुम्ही शिकले आहात, त्यानुसारच तुम्ही गाईडन्स द्याल. पण ते गाईडन्स खरंच ज्याला देत आहात त्या व्यक्तीच्यासाठी कामाचं आहे का? दॅट इज अल्सो इम्पॉर्टंट. कारण काय होतं ना, बरेचदा फक्त वरती इलाज करून नाही चालत. तुम्हाला मुळातून त्या गोष्टीचा इलाज करावा लागत असतो. त्याच वेळेस तुम्हाला हवा तो रिझल्ट भेटतो, हवा ते सोल्युशन तुम्हाला भेटतं. आणि म्हणूनच मी सांगते आहे, की फक्त अर्धवट काहीतरी नॉलेज घेऊन किंवा अर्धवट कुठल्यातरी गोष्टीचं ज्ञान घेऊन तुम्ही
दुसऱ्याला कोणालाही सजेस्ट नका करू, कोणाची पत्रिका नका बनवू. म्हणजे आजही मी ज्यावेळेस कोणाचं कन्सल्टेशन करते किंवा कोणाचे न्यूमरोलॉजी रिपोर्ट बनवते, त्यावेळेस माझ्या अवतीभोवती माझ्या सगळ्या जे आतापर्यंत अलग अलग लोकांकडनं मी नॉलेज घेतलेले आहे त्या सगळ्या नोट्स असतात आणि माझे एक्सपिरियन्स जे आहे ते असतं आणि नंतर मग मी त्यांची रिपोर्ट बनवते. नुसतं असं नाही की कम्प्युटरमध्ये लॅपटॉपमध्ये त्यांची इन्फॉर्मेशन फीड केली आणि बनला रिपोर्ट. धिस इज नॉट अ वे टू मेक रिपोर्ट ऑफ एनी स्पेसिफिक पर्सन. आणि जे आता मी वाक्य बोलणार आहे त्यासाठी कोणाचं काही ओपिनियन असलं तरी पण धिस इज द रिॲलिटी की कम्प्युटर किंवा लॅपटॉप किंवा मोबाईलवर कुठलेही प्रकारचे ॲप हे मनुष्यानेच बनवलेले आहे. ते काही देवाने येऊन बनवलेले नाही आहे. आणि म्हणून मग त्याच्यात राहूचं कुठे ना कुठे इंटरफिअरन्स असतं आणि त्या ठिकाणी आहे ना थोडीशी गडबड होण्याचे चान्सेस असतातच असतात. पण तेच ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीची रिपोर्ट हाताने बनवली जाते त्यावेळेस प्रत्येक व्यक्ती स्वतःची एक प्रोसिजर फॉलो करते आणि मग ती रिपोर्ट बनवायला सुरुवात होते आणि त्यावेळेस त्या रिपोर्टमध्ये चूक असण्याचे चान्सेस फार कमी असतात. आणि ॲट लास्ट फक्त एवढंच म्हणेल की अर्धवट नॉलेज हे अतिशय घातक आहे. होपफुली तुम्ही या गोष्टींवर या पॉईंट्सवर विचार कराल. हा व्हिडिओ बनवण्यामागचं रिझन एक हे पण आहे की लोक माझ्याकडे येतात, अंकिता आम्हाला हे शिकायचं आहे. नुसतं शिकायचं आहे असं म्हणून नाही चालत. तुमच्याकडे तसे ग्रह आहेत का, तसे नंबर्स तुमच्या याच्यात प्रेझेंट आहेत का की तुम्ही हे नॉलेज गेन करू शकाल आणि त्या नॉलेजचा प्रॉपर यूज करू शकाल, हे पण महत्त्वाचं असतं. म्हणून आजचा हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे. राधे राधे.